आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार बॉबी देओल यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या हिरोईन्सना त्रास देतात. हे बघा, तसे तर तुम्ही इतके सोबर दिसता. हो सर. वाटत नाही कुणाला त्रास द्याल असं. हो सर. पण पहिल्या फिल्म पासून ज्यामध्ये ट्विंकल खन्ना तुमच्या बरोबर होत्या, त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांच्याशी भांडायचात. हो, ॲक्च्युली आम्ही दोघे लहान होतो त्यावेळी आणि मी सॉरी पण मला पोटाचा प्रॉब्लेम असायचा लहानपणापासून. तर मी माझ्या पोटाचंच कौतुक सांगत असायचो, की आज हे झालं, आज ते झालं, आज नाही झालं, कदाचित होईल आज. तर ती चिडायची आणि आता त्याच कोणी गोष्टीवरती पोटी साफ करण्याबद्दल बोलत असेल तर चिडतीलच ना. नाही, पण तुम्ही विचार करा, हे तर आम्ही म्हणजे मला टेन्शन तर असायचं ना, की सकाळी जर तुम्ही घरातून निघालात आणि तुम्ही आनंदी नसाल, तर पूर्ण दिवस तुमचा वाईट जातो. तर जेव्हा तिने पहिला इंटरव्ह्यू दिला, तिने सरळ इंटरव्ह्यूमध्ये सांगून टाकलं, की बॉबीचा तर हाच प्रॉब्लेम असतो. मी तिला फोन केला आणि मी म्हणालो, "हे कसं काय बोलू शकतेस तू इंटरव्ह्यूमध्ये?" ना. म्हणजे ते खूप लहान होतो आम्ही. म्हणजे आणि मग अनेक वर्षांनंतर तुम्ही क्रूजवर शूट करत होता, तेव्हा एक बातमी छापली ज्यामध्ये लिहिलं होतं, बॉबी ले रहे सन बात ट्विंकल के साथ. अ, अ, ही तर खरी मजा आहे या अफवांची, की कसं विचार करून कसं लिहिलं जातं ते. असं कधी झालंच मग नाही. अक्षय नाराज झाले. नाही, नाही. असं काही नाही झालंय. तर हे सगळं असंच जे लिहिलं जातं गॉसिप वगैरे. बिच्छूच्या शूटिंगच्या दरम्यान राणी मुखर्जीला तुम्ही डेड फुटिया म्हणायचात. राणी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ॲक्च्युली आमची मैत्री सुरू झाली बिच्छूपासून. कारण आम्ही एक गाणं करत होतो आणि आम्ही एक पाण्यावरती राफ्टवरती होतो आणि हवा चालू होती. तर राणी म्हणाली, "मी अशीच उभी राहीन, माझ्या चेहऱ्यावरती हवा येईल, माझे केस असे होतील." आणि माझ्या फेसवरती मागून केस असे होत होते. मी म्हणालो, "नाही, आपण साइडवेज उभे राहू, म्हणजे दोघांचे केस एका बाजूला जातील." ती तयार नव्हती होत, मी पण तयार नव्हतो होत, तर भांडण झालं. आणि एकदाच भांडलो, त्यानंतर मग आमची मैत्री इतकी चांगली झाली, म्हणजे थ्रू आउट द फिल्म तिची आई, पप्पा आणि सगळे शूटिंगवरती यायचे, घरून मासे, ती बंगाली आहे, तर जेवण इतकं टेस्टी आणायचे. अँड इतकी मजा आली तिच्याबरोबर काम करून. 2 सिनेमे केले, बादल, बिच्छू दोन्ही मोठे हिट झाले आणि शी इज वंडरफुल पर्सन. आणि प्रीती झिंटाला प्रीतम सिंग म्हणायचात तुम्ही. मी तिला प्रीतम सिंग म्हणायचो, कारण तिच्याबरोबर मी सोल्जर केला होता आणि ॲक्च्युली मी प्रीतीला आधीपासून ओळखायचो, कारण मी पार्टी खूप करायचो आणि माझा सिनेमा थांबला होता, तेव्हा मी नेहमी रात्री फिरायला घेऊन जायचो. पप्पांची व्हॅन, पप्पा जेव्हा आउटडोअर शूटिंगला जायचे, तेव्हा पप्पांची व्हॅन मी घेऊन फिरायचो, माझ्या मित्रांबरोबर. मग त्या मित्रांचे कुणीतरी मित्र असायचे, तर प्रीती मैत्रिणीची कुणीतरी मैत्रीण होती. अशी आमची भेट झाली. ॲक्च्युली Instagramवर लिहिलं होतं, की माझं नाव प्रीतम सिंग नाही आहे, कुठेतरी ते इंटरनेटवर तिचं खरं नाव आलं, प्रीतम सिंग आहे. मला इतकं हसू आलं. शी इज ऑल्सो वंडरफुल. आय मीन आय एम सो हॅपी फॉर हर. ती आता शी इज डुइंग सो. आता आई झाली आहे, 2 मुलं आहेत आणि काही दिवसांपूर्वीच आम्ही डिनरला गेलो होतो मी आणि तान्या आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. आणखी एक तुमची को स्टार मोठी हिरोईन होती त्यावेळी, मनीषा कोइराला गुप्तची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही इंटिमेट सीन करण्यासाठी नकार दिला होता. ॲक्च्युली असं काही तुम्ही झालं म्हणाला होता नव्हतं. त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येते. हो, माझ्या लक्षात आहे. कोडाईकनालमध्ये शूटिंग करत होतो आणि थंडी होती आणि तिथे एक फिरत होता ते चणे, गरम चणे, कांदा, टोमॅटो टाकून. असं ना, ते खूप टेस्टी असतं. तर ती खूप आवडीने खात होती आणि माझा पूर्ण सीन होता जिथे ती येऊन माझ्या गाण्यामध्ये येऊन चेन कापते. तर मी त्या कांद्याच्या वासाने मला एक्सप्रेशन देता येत नव्हते. तर मी म्हणालो, हिचा सूड कसा घेऊ? तर एक सीन होता कॉलेजच्या आतमध्ये जिथे तिचा भाऊ का कोणीतरी मला मारायला येतो. नवीन ॲक्टर होता. तर मी त्याला म्हणालो, की "तू कांदा खा, तुझी ॲक्टिंग इम्प्रूव्ह होईल." त्याला इतका कांदा खाऊ घातला, की मी आणि जेव्हा तो शॉट दिला, मनुष्याला काहीच फरक नाही पडला. तर ते होतं त्या एजमध्ये मॅच्युअर असतो आपण. तर हां, ते होतं तसं. बस बाकी काही नाही. आता पब्लिकमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? हॅलो सर. हॅलो. सर, आम्ही अनेक मनोरंजक किस्से ऐकले आहेत, की कधी-कधी जेव्हा धर्मेंद्रजींना राग यायचा, तेव्हा ते फॅन्सची धुलाईसुद्धा करायचे. तर तुम्हाला कधी फॅन्सवर इतका राग आलाय का, की त्यांची धुलाई केली किंवा एखादी मजेशीर गोष्ट आठवते तुम्हाला?
पप्पा एक असे माणूस होते, की कोणी त्यांना काही चुकीचं बोललं तर कधी सहन नव्हते करू शकत. तर मग त्यांचा हात तर मोठाच होता, तर 2-3 मारायचे. त्याच्यानंतर पप्पा त्यांना मग घराच्या बाहेर असायचे. मग त्यांना घराच्या आत घेऊन यायचे, खायला द्यायचे, दूध प्यायला द्यायचे, नवीन कपडे द्यायचे. हं. ते तसेच होते. माझ्याबरोबर मला तर वाईट वाटायचं कधी कोणाला मारलं तर. मी कधीच असं नव्हतो. म्हणजे मी लहानपणापासून पाहिलंय, की मला गरज लागलीच नाही कोणावर हात उचलायची आणि मला आवडत सुद्धा नाही ते. तर मी कधी असं केलं नाही. धरमजींच्या आयुष्यावर जर एखादा सिनेमा बनला तर तुमच्यामध्ये सगळ्यात चांगला कलाकार कोण आहे जो त्यांचा रोल साकारू शकेल? एकतर तुम्ही, सनीजी किंवा दुसरं कोणी? कोणीच नाही. असं? त्यांच्यासारखा कधीच होऊ शकत नाही कुणीही. ज्या प्रकारचे माणूस होते ते, ज्या प्रकारचे बॉबी, सगळे लोक त्यांच्यावर प्रेम करायचे आणि तुमची आणि सनीची तर गोष्टच वेगळी आहे. आणि मी सनीला बघितलं, की कायम ते त्यांच्या मागे भिंतीप्रमाणे उभे राहिले. जेव्हा ते आपकी अदालतमध्ये आले होते, तेव्हा सुद्धा सनी त्यांच्यासोबत हो, होते. तेच इथे बसले होते साईडला. तर मी कायम म्हणत असतो, की आय एम व्हेरी ब्लेस्ड, की मी अशा घरी जन्माला आलो जिथे मला माझी आई मिळाली आणि माझे बाबा मिळाले. तुमचे सेंटिमेंट्स मी समजू शकतो, सगळ्या जगाला समजतं आणि या सेंटिमेंट्सची खूप रिस्पेक्ट करता. जितकं तुम्ही धरमजींना प्रेम दिलं, जितका रिस्पेक्ट तुम्ही दिला, कदाचित असे भाऊ जगात आपल्याला कमी बघायला मिळतात, जे आपल्या वडिलांवर इतकं प्रेम करतात. नाही, नाही माझ्या पप्पासारखं कोणी होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट खरी आहे, की धरमजींसारखा खरंच असा कोणी होऊ शकत नाही. मला वाटतं ह्या नोटवर आजचा शो आपण इथे संपवूयात.